गुड मॉर्निंग. आंब्यांचा सीझन आता संपत आलेला आहे आणि शेवटचा आमरस तर बनलंच पाहिजे की नाही. मस्तपैकी सुगंध घेत मी आंब्यांचा आमरस बनवायला घेतला. लक्षात आलं म्हणून मग लगेच हा पॅनचा स्टिकर काढायला घेतला, कारण आता सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि मुलांच्या टिफिनची तयारी करायची आहे. मला मस्त मस्त डोसे वगैरे बनवून द्यायचे आहेत त्याला. आणि आंब्यांचा गर काढता काढता असं वाटत होतं की आमरस नको, असंच खाऊन टाकावा आंबा सगळा. तर मी वाटपासाठी तयारी करायला लागली, कारण आणि असं मी किसून ठेवते खोबरा, जेणेकरून ना वाटण करायचं असेल ना तर पटकन इझिली आपण करू शकतो वाटप. दुसऱ्या दिवशी कडधान्याची भाजी बनवायची होती टिफिनसाठी, त्यासाठी वाटप. आणि मला आता बनवायची होती मिसळ, तर त्यासाठी पण थोडासा वाटप लागणार होता. त्यामुळे मी पटकन वाटून घेतला आणि इथे माझी मिसळ पण रेडी झालेली होती. छानपैकी रंग पण आलेला. मला अशी पातळच मिसळ आवडते. फरसाण टाकलं की अशी पण ती घट्टच होऊन जाते. सो अशी प्लेट अशी मस्तपैकी मुलांना सर्व केली. आणि इथे बघा छोट्या पण म्हणतो की माझा पण फोटो घेणं, आणि तो बघा कसा अवघड होता. ओके बाय.